नमस्कार, मी सुनील गुरविंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो दिल्ली येथील राजघाटावर। आज आपण राजघाट येथे आलेलो आहोत आणि आपण आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहोत आणि त्यांच्या समाधीच्या अवतीभोवती सुसज्ज असा बनवलेला राजघाट आपण पाहणार आहोत। जळीस्थळी पाषाणी ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आपण आपल्या भारतीय चलनांवर नोटांवर जी प्रतिमा पाहतो, त्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं प्रत्यक्ष त्यांच्या समाधीचं दर्शन घेण्याची आज संधी आलेली आहे आणि आज मी आपल्याला राजघाटावरील महात्मा गांधीजींच्या समाधीचं दर्शन घडवून आणणार आहे। चला तर मग आपण आता पुढील समाधीकडे, आणि हा रस्ता आहे समोर दिसतोय तो आपल्याला समाधीचा, आणि आता आपण हळूहळू समाधीकडे प्रस्थान करूया। आपण आता पुढे पाहतोय राजघाटावर ठेवण्यात आलेली ही सुमारे 150 वर्षापूर्वीची रेल्वेची बोगी। याच रेल्वेच्या बोगीमधून महात्मा करमचंद गांधी, राष्ट्रपिता महात्मा करमचंद गांधी यांनी पहिल्यांदा रेल्वे प्रवास केला होता आणि त्यांची आठवण म्हणून राजघाटावर अशा प्रकारे ही रेल्वेची बोगी या ठिकाणी वस्तू संग्रहालयाच्या रूपामध्ये ठेवलेले हे आपण चित्र पाहत आहे, जिथे महात्मा गांधी भारतामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा रेल्वेने प्रवास केला होता हे आपण पाहतो। ही ऐतिहासिक रेल्वेची बोगी आणि महात्मा गांधी या बोगीतून उतरताना आपण इथे पाहतोय। आणि एक विशेष म्हणजे त्यावेळी जे ब्रिटिशांनी पहिले दिल्लीतील रेल्वे स्थानक बनवलं त्याचं नाव होतं दिल्ली शहादरा जंक्शन। त्याची सुद्धा इथे पाटी लिहून एक आठवण स्मृती म्हणून ठेवण्यात आलेली, आणि ही परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केलेला पहिला प्रवास याची क्षणचित्र या ठिकाणी लावलेले आहेत। अत्यंत सुशोभित असलेलं हे संग्रहालय जिथे महात्मा गांधी यांच्या आठवणी जपून ठेवलेल्या आहेत, आणि आपण थोड्याच वेळात परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहोत। आणि इथं पाहतोय राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एक मूर्ती या ठिकाणी छानपैकी ठेवण्यात आलेली आहे। हे गांधी दर्शन म्युझियम आहे, याच्या पलीकडेच समाधी आहे आणि आपण तिकडे जाणारच आहोत। आपण पाहतोय दिल्लीतील सर्व ऐतिहासिक स्थळं अशा पद्धतीने सुंदर फुलांनी हिरवळींनी सजवलेली आढळतात। दिल्लीतल्या प्रत्येक स्थळाला एक आर्टिफिशियल आणि हेरिटेज स्थळाचा दर्जा दिलेला आपल्याला दिसून येतो। अतिशय सुंदर, मन प्रसन्न होत आहे। जी शांती अहिंसा महात्मा गांधी यांना अपेक्षित होतं, ती शांती, तोच अहिंसा, तीच पवित्रता महात्मा गांधींच्या स्पर्श झालेल्या ठिकाणांच्या मध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच दिसून येतो। आपण पाहतोय सुंदर असं हे गार्डन आणि सुंदर अशा ह्या आठवणी, जिकडे तिकडे सुंदर बगीचा, फुलं, हिरवळ आणि अतिशय शांतता। चला तर मग आता आपण राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीकडे प्रस्थान करूया। आपण आता राजघाटाच्या दिशेने प्रस्थान करत आहोत। अतिशय सुंदर कल्पकतेने सजवलेला हा राजघाट आपण पाहतोय। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी अतिशय सुंदर प्रसन्न वातावरणाची निर्मिती केलेली दिसते, आणि दररोज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी भारतीय तसेच विदेशी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात। आपण पाहू शकतो ही सर्व विदेशी नागरिक आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींना विनम्र अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले दिसतात। इथे आपण आता चप्पल उतरवूया। महात्मा गांधींच्या समाधीसमोर जाताना चपला आपल्याला इथे उतरवून ठेवाव्या लागतात। हे बघा, आपण पोचलेले आहोत
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पवित्र अशा समाधीजवळ अत्यंत पवित्र शांत आपण इथे पाहत असोल लता दीदींच्या आवाजात संगीतबद्ध केलेलं भजन जे महात्मा गांधींनी लिहिलेलं वैष्णव जन तो कही रे पीड पडाई जाने रे, अतिशय सुंदर शांत आणि ही परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची समाधी आपण या ठिकाणी पाहत होतो। आपण इथे पाहतोय की समाधीवर वरती स्पष्टपणे लिहिलं आहे हे राम, आणि ही सतत तेवत असलेली एक ज्योत। अतिशय सुंदर वातावरण, पवित्र वातावरण आणि देश विदेशातून आलेले हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करत असलेले नागरिक आणि सुंदर प्रसन्न असणारी ही आजूबाजूची रचना, सुंदर बगीचा। खरंच ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत अहोरात्र प्रयत्न केले, आपल्या स्वतः प्राणांची आहुती दिली, त्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे। खरंच अतिशय सुंदर। नक्की या आपण आपल्या राजधानीमध्ये आल्यानंतर राजघाटाकडे येण्यासाठी, म्हणजे दिल्लीतल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून राजघाटाकडे येण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत। नक्की या। ज्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा आपण जळीस्थळी पाषाणी पैशांच्या स्वरूपात आपल्या जवळ ठेवतो, त्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन एकदा तरी घेतलंच पाहिजे। नमस्कार, मी सुनील गुडविंदे। आज आपण पाहिलं आज आपण दिल्ली येथील राजघाट येऊन परमपूज्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। संपूर्ण भारतीयांसाठी अस्मिता, अहिंसा आणि सत्यतेचं ऊर्जा केंद्र असणारं म्हणजे ही महात्मा गांधी यांची समाधी। आज आपण यांचं दर्शन घेतलं, तर आपण असेच ऐतिहासिक आणि अनेक दृष्टींनी महत्त्वाचे असलेल्या या सर्व स्थळांना भेट देणार आहोत। तर हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा, याला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, ही माझ्यासाठीची आपण दिलेली प्रेरणा असेल। आपण लवकरच दुसऱ्या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊया। तोपर्यंत जय महाराष्ट्र।